इथे आम्ही आमचा 100वा प्रयोग साजरा केला तुमच्यासोबत आणि इतकं अवघड नाटक आणि एवढं खर्चिक नाटक ह्याचे 100 प्रयोग करणं ही ह्याची गोष्ट नाहीये आणि हे शक्य झाले फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. थँक्स अ लॉट आल्याबद्दल. नाटक किंवा एखादी कलाकृती, चित्रपट असो मालिका असो, तुम्हाला काय देतं? बरेच जण म्हणतात संत तुकाराम पाहिला किंवा ज्ञानेश्वरांचा पिक्चर पाहिला तर संत होत नाहीत, किंवा एखादा फार खुनशी वगैरे असा चित्रपट असेल तर तसाही बनत नाही. पण दर्जेदार कलाकृती मात्र काहीतरी घडवते आणि असे अनेक प्रेक्षक येऊन सांगतात. त्यातलेच एक रसिक प्रेक्षक जे आज खास जयसिंगपूरवरून आज मुंबईला या प्रयोगासाठी आलेले आहेत, बाळासाहेब खोत त्यांचं नाव आहे. त्यांच्याविषयी मी अधिक तुम्हाला सांगते की कोल्हापूरला सफरचंदाचा जेव्हा प्रयोग झाला तेव्हा ते इतके भारावून गेले आणि त्यांना कुठेतरी आपलंच आत्मचरित्र या मंचावर मांडलं गेलं असं त्यांना वाटलं. मी पहिल्यांदा बोलवते बाळासाहेब खोत यांना मी इथे आमंत्रित करते. आणि 18 वर्षांपूर्वी घडलेली जी घटना त्यांच्या आयुष्यात होती ती या मंचावर त्यांना दिसत होती, कारण त्यांनी सुद्धा अनाथ आश्रमामधल्या एका मुसलमान मुलीबरोबर, अनाथ मुलीबरोबर 18 वर्षांपूर्वी विवाह केला होता. आणि हे नाटक पाहिल्यानंतर यातल्या 64 जे कलाकार आहेत त्या कलाकारांवर त्यांनी एक एक पान लिहून 64 पानांचा एक पुस्तक तयार केलेलं आहे. ते पुस्तक आज आपण विकास खारगे, आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते प्रकाशित करूया. मी बाळासाहेब खोत यांना इथे आमंत्रित करते. सुधीर सर, आपण पण मंचावर येऊ. सुधीर हंबाळकर. त्या 64 पानांमध्ये प्रत्येक भूमिका साकार करणाऱ्याचा फोटो आहे आणि त्याच्यावर 4-4 ओळी वर्णन केलेल्या आहेत. तर बाळासाहेब खोत. चौसष्ट पानांचं हा कविता संग्रह तयार केला मी. कोल्हापूरला ज्या वेळेला सफरचंदाचा प्रयोग होता त्या प्रयोगामध्ये एक वाक्य मनाला भेटलं की आता सुद्धा तो डायलॉग शंतनू सरांच्याकडून ऐकायला मिळाला की इंसान सरहद के इस पार का हो या उस पार का हो, भूख तो उसे लगती है. 18 वर्षांपूर्वी जेव्हा एक मनात परिवर्तनाचा विचार आला की लग्न करायचं तर एका अनाथ मुलीबरोबर करायचं, आणि मी अनाथ आश्रमामध्ये गेलो आणि एका मुस्लिम मुलीशी मी लग्न केलं. तर या 18 वर्षांमध्ये मला चांगलेही अनुभव आले, वाईटही अनुभव आले. मी असं म्हणणार नाही की मला सगळे चांगलेच अनुभव आले. जात नावाची गोष्ट आजही संपलेली नाही आहे, समाजामध्ये तशीच आहे. खूप त्रास यातना सोसाव्या लागल्या, नाती तोडावी लागली. पण या सफरचंद नाटकामधून एक मात्र जाणवलं की कुठंतरी हे नाटक मनाला भेदक आहे आणि जात संपवायला माणसाला प्रवृत्त करते. आणि अशीच जर नाटकं तयार होत गेली सफरचंद सारखी तर खरंच एक दिवस ही जात संपुष्टात येईल. कारण माणूस जर जात विसरला तरच पुढे जाणं शक्य आहे. नाहीतर जात नावाची गोष्ट इतकी वाईट आहे ते आम्हाला 18 वर्षांमध्ये आम्हाला दोघांना नवरा बायकोंना खूप अनुभवायला मिळालं. कुणाचाही सपोर्ट नाही, कुणाचीही साथ सोबत नाही. आणि अशा परिस्थितीत आम्ही दोघांनी खडतर संसारातून, आम्ही कष्टातून हे जे आयुष्य आम्ही पुढे नेतोय आणि आम्हाला एक सफरचंद एक अशी शिकवण देत आहे की खरंच तुम्ही नेटाने पुढे लढा, मनातनं सगळं काढून टाका. कुणी तुमच्याशी कसंही वागू दे, कुणी तुमच्या बाबतीत काही करू दे, पण तुम्ही पुढे जा, हे सफरचंद शिकवतंय. आणि खरंच मी सफरचंदला शुभेच्छा देतो की अशाच दर्जेदार कलाकृती आजही तुम्ही लोकांनी पुढे आणाव्यात आणि या समाजाला जात विसरायला लावावी. बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नीला आपण एक छोटीशी भेटवस्तू देऊया या सफरचंद 100 प्रयोगाच्या निमित्तानं. बहुत सारी मुश्किलों का सामना करना पड़ता है, क्योंकि एक परिवार में अगर कोई बदलाव लाना चाहता है या कोई दूसरी जात की लड़की से शादी करता है तो उसको एक घर में रह के, एक परिवार में रह के उसको बहुत ही दिक्कतें होती है. क्योंकि अभी भी इंसानों के मन से वो जात नाम का जो गहरा ये है वो गया नहीं है. वो उनके जहन में कुछ ना कुछ पकाता रहता है और दूसरे जात की लड़की को
कुछ ना कुछ तकलीफ देता रहता है वो हिस्सा। तो ऐसा होता है कि कुछ दिनों बाद वो परिवार के सब रिश्ते खत्म हो जाते हैं और उस परिवार को अलग रहने पर वो इंसान मजबूर होता है और वो अलग रहकर अपना गुजारा करता है। लेकिन अलग रहने पर भी समाज के बाकी के सारे लोग जो होते हैं उनको देखने का जो दृष्टिकोण है वो बदल नहीं सकते। और क्या होता है कि इनको बहुत सारी मुसीबतें नौकरी की होती है या आर्थिक विवंचना की होती है या बहुत सारी मुश्किलों का सामना करना पड़ता है और उनका गुजारा नहीं हो पाता उससे, और गुजारा नहीं हो पाता तो उनका घर परिवार सब बिखर जाता है। अब आपने ये बात पूछी, इस परिवर्तन, ये बदलाव की बात आगे आएगी, अब लोगों के मन से जात नाम का जो कीड़ा है वो नष्ट हो जाएगा, तभी इस समाज का कुछ हो पाएगा और हम जैसे लोग जो है, अनाथ परिवार जो है, वो समाज में कद ऊंचा करके चलने लायक बन सकेंगे। सफरचंद के माध्यम से तो बहुत सारा संदेश लोगों के सामने जाता है कि सफरचंद क्या बताता है कि इंसानों ने जात धर्म का जो है वो नष्ट करना चाहिए और इंसान जब जात नष्ट करेगा तभी वो आगे बढ़ पाएगा। ये सफरचंद सीख देता है, इंसान को इंसानियत से जीने की सीख सफरचंद दे रहा है। तो ये बहुत ही अच्छी बात है और ऐसे मराठी नाटक जो है वो आने चाहिए और समाज को एक नई सीख मिलनी चाहिए ताकि हम जैसे अनाथ परिवार जो है वो अपना कद ऊंचा करके समाज में चलने लायक बन सकेंगे। सफरचंदमुळे तर मी जगायला शिकले। मला जी भीती होती मनात ती माझ्या मनातून पूर्ण गेली आणि मला ह्यांनी जो पाठिंबा दिलाय तो मला आयुष्यभर म्हणजे असाच द्यावा आणि जे लोकांच्या मनात म्हणजे धर्माबद्दल हे आहे ना ते निघून जावावं आणि अशा म्हणजे अनाथ मुलीला म्हणा, अशा परिवाराला समाजानं प्रतिसाद द्यावं की जगण्याची उमेद म्हणा कशाची पण असू दे तेवढी मला त्यांच्याकडनं सहकार्य मिळावं। बाकी काय मला जास्त अपेक्षा नाही।